अलिबाग तालुक्यातील राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स या कंपनीच्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळावी या मागणीकरता अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वात मंगळवार 14 ऑक्टोबर रोजी आरसीएफ कंपनीच्या गेटवर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार महेंद्र दळवी यांनी दिली. शिडको करते पण त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही जागा ॲक्वायर झाली आणि हा प्रकल्प त्या ठिकाणी उभा राहिला. काही अंशी प्रकल्पग्रस्त त्या प्रकल्पामध्ये नोकरी मिळाली, पण जे उर्वरित 141 प्रकल्पग्रस्त आहेत त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नाही. त्याच्यामध्ये कोर्ट आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. अनेक नेत्यांनी, अनेक पक्षांनी, अनेक संस्था त्याच्यामध्ये आंदोलन घडवून आणली, परंतु हा त्याला न्याय मिळाला नाही आहे. मी स्थानिक आमदार आहे की मला माझं गावच स्थळ आहे, माझ्याच गावामध्ये हा प्रकल्प आहे. मी त्या कंपनीमध्ये ॲज अ एम्प्लॉई म्हणून 11 वर्ष जॉब देखील केला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी मला माहिती आहेत. आज रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येतात. आमचं उद्योग येण्याला परिपूर्ण समर्थन निश्चित आहे. किंवा जे उद्योग या ठिकाणी आहेत, उदाहरणार्थ आरसीएफचं नवीन आता एक्सपान्शन सुरू होतं आहे, विस्तारीकरण सुरू होतं आणि गेलचं आज या ठिकाणी विस्तारीकरण सुरू होतं आहे. नवीन एक प्रकल्प येतो आहे. जसं JSWचं मध्यंतरी 2 महिन्यापूर्वी जनसुनवाई झाली, त्याचंही विस्तारीकरण येते. असं या ठिकाणी असणारे जे मोठे उद्योग आहेत, IPCL आहे, आमचा त्याला सखोल पाठिंबा आहे. पण त्या प्रकल्पाला जे बाधित प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना सरकारच्या नियमाप्रमाणे 80% भूमिपुत्रांना नोकरी मिळालीच पाहिजे, पण प्रायोरिटीने प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळायला पाहिजे ही त्याची मागची भूमिका आहे. आणि म्हणून गेल्या वर्षी आरसीएफमध्ये जेव्हा नवीन विस्तारीकरण आलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमध्ये आम्ही त्याला सखोल पाठिंबा दिला. त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी कमिटमेंट केली होती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी की नवीन विस्तारीकरणामध्ये ह्या प्रकल्पग्रस्तांना सामावून घेऊ. आता नवीन प्रकल्प येऊन 6 महिने सुरू झाले प्रकल्प विस्तारीकरण. आज तागायत मुख्यमंत्री महोदयांनी पत्र केंद्रीय मंत्री JP नड्डा दिलं, जे फर्टिलायझर मिनिस्टर आहेत. आम्ही जाऊन दिल्लीमध्ये 2 वेळा त्यांची बैठक घेतली, त्यांना देखील आम्ही सविस्तर समजून सांगितलं आणि खऱ्या अर्थाने त्याने देखील आश्वासित केलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या प्रकल्पग्रस्तांना सामावून घेऊ. परंतु असं तर दिसत नाही आहे. आता सगळ्यांची दिवाळी सुखमय व्हायला पाहिजे, आनंदी व्हायला पाहिजे आणि म्हणून दिवाळीपूर्वी हा प्रश्न सुटावा या मागचा उद्देश आहे. मला लोकांनी दुसऱ्यांदा आमदार बनवलं आहे आणि खरं तर मी प्रकल्पग्रस्तांतून नोकरी लागून मी आमदार झालेला आहे. त्यामुळे ती माझ्या दृष्टीने भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. माझ्या गावचा प्रकल्प आहे, त्यामुळे माझ्या गावचे प्रकल्पग्रस्त आरसीएफमध्ये नवीन येणाऱ्या विस्तार सामावून घ्यायला पाहिजे, ही ती प्रक्रिया आहे. आणि म्हणून आम्ही अनेक पत्रव्यवहार आणि सगळ्या गोष्टी केल्या. जसं मध्यंतरी 2-3 उद्योगमंत्री मोदयांनी ऑनलाईन बैठक घेतली, त्याच्यामध्ये पण आरसीएफच्या मॅनेजमेंटने आश्वासित केलं की आम्ही त्याच्यामध्ये नक्की याचा विचार करून घेऊ. पण आरसीएफ नेहमी कोर्टाची आम्हाला धमकी देऊन चुकीचा फायदा पाडते. आरसीएफचा जो कोर्टाचा वादविवाद आहे तो जिल्हाधिकारी आणि आरसीएफ यांच्यामधला वाद आहे की नवीन दाखले देऊ नये, हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे. त्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. पण स्थानिक लोक म्हणून आमच्या भूमिपुत्रांना या नोकरीमध्ये नवीन येणाऱ्या प्रकल्पात सामावून घेतलं पाहिजे. आणि म्हणून उद्याचं हे जनआंदोलन आहे. याला सगळ्याच पक्ष संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे, विविध संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आणि उद्याचा हा अभूतपूर्व असा या ठिकाणी संघर्षमय असा मेळावा मी त्या ठिकाणी आंदोलन करतो आहे. त्याला सगळ्यांचं सहकार्य लाभेलच अशी अपेक्षा निश्चित आहे. कारण येणारे प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रकल्पांना प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक प्रकल्प यांना त्याला नोकरी मिळाली पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे.